घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि काही बनवायचं सुचत नाही, तर मग तुमच्यासाठीच ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा, एकदा करून बघा. बनवायला जितकी सोपी आहे ना, तितकीच चविष्टसुद्धा होते आणि झटपटसुद्धा होते. कांदा, टोमॅटो आणि लसूण यापासून मस्त अशी भाजी बनवायची. त्याच्यामध्ये एक सिक्रेट टॉप आपल्याला वापरायचं आहे, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इथे आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल कमी जास्त करू शकता. मस्त अशी मोहरीची, जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची. मोहरी जिऱ्याची फोडणी तडतडली की कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि आता आपण चिरलेला बारीक कांदा घालून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा. 1 ते 1.5 मिनटं कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित असा हा कांदा परतायचा आहे. त्यानंतर इथे अद्रक आणि लसणाची थोडीशी पेस्ट घालून घ्यायची. ही अद्रक लसणाची पेस्ट गडबडीत आणि घरी वाटलेली आहे. विकतची पेस्ट अजिबात वापरलेली नाही आहे. विकतची पेस्ट खूप दिवसाची असते, त्याच्यामुळे घरीच बनवून घाला. ह्याच्यासोबत आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. मोठा एक टोमॅटो घेतलेला होता बघा. परत हे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मॅश होईल असं इतकं व्यवस्थित भाजून घ्यायचं. बघू शकता छान असं टोमॅटोसुद्धा भाजलेला आहे मस्त. थोडासा चाट मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, हिंग घातलं होतं. लाल तिखट घालायचा. घरचा साठवणीतला जो मसाला असतो ना, तो मसाला इथे घातलेला आहे. व्यवस्थित परत हे भाजून घ्यायचं. आताच पुढे ना आपल्याला इथे सिक्रेट वापरायचं आहे. तुम्हाला ते सिक्रेट मी सांगते काय आहे ते. आता इथे आहे ना फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला इथे बेसन पीठ वापरायचं आहे. आता तुम्ही आपला जो नाश्ता करायचा चमचा असतो त्या चमच्याने तुम्ही हे बेसन भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा कच्चंसुद्धा घालू शकता. असं काहीच नाही की कुठलं. तर आपण ह्याच्यामध्ये भाजणारच आहोत, त्यामुळे कच्चं घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता बेसन पीठ आपल्याला जास्तीचं घालायचं नाही. जास्ती घातलं तर ही आपली आमटी जी आहे ना ती दाटसर होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इथे कमीच बेसन पीठ घालायचं, किंवा जास्त तुम्हाला भाजी बनवायची असेल तर थोडंसं जास्त तुम्ही घालू शकता किंवा ह्याच्यामधून कमीसुद्धा करू शकता. व्यवस्थित झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जेणेकरून गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्याने काय होतं की भाजीला छान चव येते आणि पटकन अशी भाजीला उकळीसुद्धा येते. थंड पाणी घातल्यानंतर भाजीचे सगळे अरडवेरड पसरलेली भाजी असते. बघू शकता तुम्ही कधीतरी नक्की असं बघा. इकडे तिकडे पाण्यासारखी भाजी आपली होते. वरून मस्त अशी कोथिंबीर टाकली, परत हलवून घेतलेली आहे आणि कडकडीत गरम केलेलं पाणी बघू शकता तुम्ही इथे घालून घ्यायचं आहे. पाणी घालत असताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बेसन पीठ असल्यामुळे याला कलर असा येतो. ह्याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि बेसन पिठामुळे काय होतं की जसं भाजी उकळेल तसं ओतू जाण्याचं वगैरे शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, मध्ये मध्ये भाजी आपली व्यवस्थित हलवत राहायचं. तुम्हाला पातळ ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही हे पातळ बनवू शकता. चवीला खूप छान लागते, करायलाही सोपी आहे आणि पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. ह्याला कुठेही टाईम लागत नाही. घरात कोणतीही भाजी नसताना सुद्धा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता. ही भाजी तुम्ही आता ना थंडीमध्ये सुद्धा गरम गरम अशी भाजी तुम्ही भाताबरोबर आहे ना खूप छान लागते. खूप खाऊ शकता, चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता, पण भाताबरोबर अप्रतिम लागते. बघू शकता. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 2-3 असं हलवत राहायचं, जेणेकरून ही भाजी ओतू जाणार नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणेच ही भाजी काय होते की अशी ओतू जाते. तर बघू शकता तुम्ही इथं अगदी झटपट अशी ही भाजी आपली तयार आहे. हलवायची थोडीशी आपल्याला मेहनत आहे. इथं बघा आपली मस्त अशी भाजी तयार आहे. ते बघू शकता किती छान आहे भाजीला बघा. आणि असं कुठेही वाटलं नाही की आपल्याला हे करू. कधी तुम्हाला असं वाटलं की भाजीला घरात काहीच नाही आहे, काही सुचतच नाही आहे, तुम्हाला काय करावं काय नाही आहे, पण हे अशा पद्धतीचं तुम्ही हे वाटण करायचं आणि मस्त अशी चटणी इन्स्टंटली झटपट अशी ही तुम्ही रेसिपी बनवू शकता. वरतून कोथिंबीर घालायची, जशी दिसते ना भाताबरोबर अप्रतिम लागते भाजी. तुम्ही अशा पद्धतीमध्ये काढून घेऊ शकता डेकोरेट करण्यासाठी, किंवा असे तुम्ही इन्स्टंटली खाऊसुद्धा. बघू शकता किती छान अशी भाजी आपली इथे तयार आहे. ही भाजी खूप छान लागते चवीला, एकदा नक्की ट्राय करा. छान अशी वरतून कोथिंबीर घातलेली आहे मस्त. तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघता कमेंट करून सांगा.
कुठेही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.